आपली पृथ्वी सजीवसृष्टी असणारा सूर्यमालेतील तिसरा ग्रह. पृथ्वीच्या पृष्ठभागावर विस्तीर्ण असे भूप्रदेश असून बराचसा भाग हा विशाल समुद्रांनी व्यापलेला आहे. बालमित्रांनो, या पृथ्वीच्या पृष्ठभागाचे आपण जर 3 समान भाग केले तर त्यातील एक भाग हा जमिनीचा असून 2 भाग पाण्याने व्यापलेला आहे. पृथ्वीवरील जमिनीचा भाग हा साधारणपणे 29% असून पाणी 71% आहे. तुमच्या मनात असा कधी प्रश्न आलाय का की पृथ्वी निळ्या रंगाची का दिसते? कारण जमिनीच्या भागापेक्षा पाण्याचा भाग हा दुपटीपेक्षाही जास्त असल्यामुळे आपल्याला पृथ्वी निळसर रंगाची दिसते. आता पाहूयात आपण पृथ्वीचे अंतरंग. पृथ्वीच्या अंतरंगाचे 3 भाग मानले जातात. पृथ्वीचा सर्वात वरचा भाग जो आहे तो आहे भूकवच. भूकवचाच्या खालील भागास प्रावरण असं म्हणतात. प्रावरणाच्या खालच्या भागाला गाभा असे म्हणतात. या 3ही भागांची आपण सविस्तर माहिती घेऊयात. भूकवच आणि त्यालगतचा प्रावरणाचा जो भाग आहे त्याला शिलावरण असं म्हणतात. शिलावरणाचा 29% भाग जमिनीने तर 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. शिलावरणाचे 2 भाग पडतात, सियाल आणि सायमा. भूकवचाच्या वरील भागाला सियाल असे म्हणतात. सियालमध्ये ग्रॅनाइट प्रकारचा खडक असतो आणि या खडकामध्ये प्रामुख्याने सिलिका आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण आढळते. सियालपासून भूमी म्हणजेच खंड बनतात. या थरात भूकंपाच्या लहरी तयार होतात. सियालच्या खालच्या थराला सायमा असं म्हणतात. बहुतांश सागरतळ म्हणजेच समुद्राचा भाग या थराने बनलेला आहे. या थरातील खडक सिलिका व मॅग्नेशियमच्या संयोगाने बनलेले असतात. सियाल व सायमाच्या थरांनी बनलेल्या खंड आणि महासागर यांची आपण अधिक माहिती घेऊयात. जमिनीचा सलग व मोठा भाग म्हणजे खंड होय. पृथ्वीवर आशिया, आफ्रिका, युरोप, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका असे 7 खंड आहेत. या सर्व खंडांमध्ये आशिया हा सर्वात मोठा खंड आहे. पृथ्वीवरील अतिविशाल खाऱ्या पाण्याच्या साठ्याला महासागर असं म्हणतात. पृथ्वीवर एकूण 5 महासागर आहेत. प्रशांत महासागर, हिंदी महासागर, दक्षिण महासागर, अटलांटिक महासागर आणि आर्क्टिक महासागर. या सर्व महासागरांमध्ये प्रशांत महासागर हा सर्वात विशाल महासागर आहे. पृथ्वीवरील भूकवचाची रचना आपण काही प्रमाणात पाहू शकतो, परंतु प्रावरण आणि गाभा यांची रचना आपण प्रत्यक्षात पाहू शकत नाही. मग पृथ्वीच्या आत काय आहे याचा अभ्यास कसा केला गेला? त्यासाठी काही निरीक्षणे नोंदवण्यात आली. जसे की खाणीमध्ये खोलवर गेल्यास तापमानात वाढ होते. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थांमध्ये उष्णता, लाव्हारस, वायू, वाफ इत्यादी घटक आढळले. यावरून पृथ्वीचा अंतर्भाग हा उष्ण व द्रवरूप असावा असे अनुमान काढण्यात आले. त्याचबरोबर पृथ्वीवरील तापमान, घनता, गुरुत्वाकर्षण बल, दाब यांच्या अभ्यासातील अनुमानावरून पृथ्वीच्या अंतरंगाची रचना समजून घेण्यात आली. यानंतर आपण पृथ्वीच्या अंतरंगातील पुढील भागाचा अभ्यास करूया. शिलावरण व गाभा यांच्या दरम्यान प्रावरण आहे. यालाच मध्यावरण असेही म्हणतात. पृथ्वीचा 80% भाग हा प्रावरणाने व्यापलेला आहे. प्रावरण हे लोह आणि मॅग्नेशियमच्या संयोगाने तयार झालेले आहे. प्रावरणामध्येच भूकंप आणि ज्वालामुखीची केंद्रे असतात. प्रावरणाचे बाह्य प्रावरण आणि आंतरप्रावरण असे 2 भाग पडतात. पृथ्वीच्या अंतरंगाचा सर्वात आतील भाग म्हणजे गाभा होय. गाभा प्रावरणाच्या खाली असून त्याचे आंतरगाभा आणि बाह्य गाभा असे 2 भाग पडतात. बाह्य गाभा हा द्रवरूप असून आंतरगाभा हा घनरूप आहे. पृथ्वीचा 19% भाग हा गाभ्याने व्यापलेला आहे.
अंतर्गाभ्यातून भूकंपाच्या लहरी प्रवास करतात. याच भागामध्ये अतितप्त द्रवरूप असा लाव्हारस आढळतो. अंतर्गाभ्यात निकेल आणि लोह म्हणजेच फेरसचे प्रमाण अधिक असल्याने याला निफे असंही म्हणतात.